आईसाहेब मुक्ताईंचा आता अंतर्धान सोहळा आहे, काय कार्यक्रमांचं कसं नियोजन असेल? शुभ वैशाख मास वद्य दशमीसी गुप्त होसी माते ज्या पुण्यभूमीसी किंवा कडाडणी वीज निरंजन तेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाल्या. आदिशक्ती मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्ताईनगर धामावरून वैशाख वद्य दशमीच्या दिवशी दुपारी 1:15 विजेच्या कडकडाटासह मुक्त झाल्या आणि मग त्यांचा तो तिरोभूत समाधी सोहळा या तापी तीरावर गेल्या अनेक वर्षापासून हा समाधी सोहळा आपण साजरा करतो. सालापूर यावर्षी सुद्धा दिनांक 22/5/2025 वैशाख वद्य दशमी शके 1947 त्या दिवशी आपण हा पालखी सोहळा आपला समाधी सोहळा साजरा करणार आहोत. आदिशक्ती मुक्ताई जेव्हा गुप्त झाल्या तेव्हा आपल्यापैकी कोणी नव्हतं, पण जेवढे संत आणि देव हजर होते त्यामध्ये प्रामुख्याने पंढरीश परमात्मा होते आणि पांडुरंगाच्या शासकीय इतमामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरवरून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या पादुका त्या स्वरूपामध्ये पंढरीराया परमात्मा त्या समाधी सोहळ्याला हजर असतात. म्हणून पादुका सुद्धा त्या दिवशी येणार आहेत. नामदेवरायांच्या पादुका पंढरपूर येतात, कौंडण्यपूर रुक्मिणी मातेचे येतात, त्र्यंबकेश्वरून मोठे दादा निवृत्तीनाथ महाराज यांच्या सुद्धा पादुका श्री क्षेत्र मुक्तीनगर येतात. सगळ्या संतांची देवाची बांधणी त्यामध्ये आपण सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा हा 728वा समाधी सोहळा आपण उत्साहामध्ये साजरा करू. श्री संत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, सगळे विश्वस्त आणि मुक्तावळी फळावर सगळे कीर्तनकार, टाळकरी आणि वारकरी मंडळी दर महिन्याचे यांच्या वतीनं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपण समाधी सोहळ्याच्या कीर्तनाला सर्वांनी हजर राहावं आणि हा समाधी सोहळा आपण यावर्षी साजरा करावा. त्याकरिता सर्वांना आपण जाहीर त्या मुक्ताई वार्ता चॅनलच्या माध्यमातून सर्वांना जाहीर निमंत्रण देतो आहोत आणि सगळ्यांनी मुक्ताईच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन आणि सगळ्या देवाच्या आणि संतांच्या पादुकांचं दर्शन ते आपण करावं. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन जर श्रवण केलं तर जो कुणी बैसेल समाधी श्रवणा तया घडे प्रदक्षिणा पृथ्वीची. समाधी सोहळ्याचं कीर्तन श्रवण केल्यामुळं पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या कीर्तनाला यावं. नवीन मंदिरावर सुद्धा समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल आणि जुन्या मंदिरावर सुद्धा होईल. सगळ्या संतांचे आगमन झाल्यामुळं तिथं सगळ्यांचं दर्शन होईल आणि त्या सगळ्या पादुका द्वादशीला जुन्या मंदिरवरून नवीन मंदिर येतील आणि तिथून पारणं फेडून द्वादशीचं सगळे संत आणि पांडुरंग परमात्मा आपल्या स्वस्थानाला निघून जातील. कुंडली वरदा आणि श्री